नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे खादाड बोका म्हणजेच एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, नवीन वर्षात ह्या खादाड बोक्याने नवीन काहीतरी करायचं असं ठरवलं आहे आणि कोकण करून कोकणावरती डॉलर्स छापून ह्याला बस नाही झालं। त्यामुळे आता हा माणूस कोकण सोडून गेला आहे पुण्याला पुन्हा दौरा करण्यासाठी। शपथ सांगते मंडळी, ह्याला बोलून बोलून दमली मी। पण हा ससा एवढा निर्लज्ज आहे की ह्याला काहीच फरक पडत नाही। नुसता स्वतःच्या पडीक चॅनलला व्ह्यूज आणण्यासाठी हाच असा माकड चाळे करत असतो। काहीच असं वेगळं नसतं कोणत्याच व्हिडिओ मध्ये, सगळे व्हिडिओ सेम। 2-3 कोकणातल्या युट्यूबर्सचे व्हिडिओ बघतो हा ससा, जे यांच्या चिपळूण ब्लड स्कॅम मध्ये सामील होते आणि त्यांची कॉपी करत बसतो। बाकी याला असं वेगळं काही येतच नाही। ह्या सशाचं असं म्हणणं होतं की हा काय तर इंटिरियर डिझायनर होता, पण ह्याच्या घरचं इंटिरियर बघून तर असं अजिबात वाटत नाही की ह्याला इंटिरियरचा अर्थही माहिती असेल। आणि मंडळी, एवढा जर हा शिकलेला आहे तर मग हे फालतूचे व्हिडिओज का बनवतो? कोणता असा व्यक्ती असेल जो एवढं शिकून असा घरी बसून किंवा इथे तिथे उन्हाडक्या ढोरासारखा फिरणं पसंत करेल? उलट ह्या असल्या फालतूच्या व्लॉग्स पेक्षा इंटिरियर डिझायनिंग मध्ये ह्या सशाची कमाई झाली असती। पण काय आहे ना, आयतं हवं आहे याला सगळं, कसलीच मेहनत न करता। याला बसल्या जागी लोकांना येडा बनवून डॉलर्स छापायचेत। फुकटचं गोळा करून पण ह्या सशाला हे समजत नाही की आपण कुठे थांबलं पाहिजे। नुसतं आपलं हवऱ्यासारखं जितकं मिळेल तितकं गोळा करत सुटतोय। तरी नशीब आपण बोलतो ना, फुकट तिथे संपूर्ण फॅमिली सकट प्रकट। त्यामुळे आता पुण्याला हा ससूला एकटाच गेला आहे, बायका पोरांना अननस सोबत सोडून। ह्याचं तर मला लॉजिकच समजत नाही। आधी पण हा गावी जायचा ससुली आणि पादुडीला घेऊन, तेव्हा हा खांजूला अननस सोबत ठेवायचा। मग हा आई सोबत राहायचा गावी, तर बायकोला अननस सोबत ठेवून जायचा। त्यानंतर महाबळेश्वरला हे लोक गेले होते तर तेव्हा मासोळी आणि अननसला एकटं सोडून गेले होते। आता परत दोन्ही बहिणींना त्या अननस सोबत ठेवून गेलाय। अरे भाई, चल क्या रहा है ये? तो भाऊ केवढासा आणि सगळ्या बायकांची जबाबदारी त्यांच्यावरती टाकून हा मोठा महाशय फिरत असतो। ह्या असल्या लोचटपणापेक्षा 9 to 5 जॉब केला असता तर कॉन्टेंटच्या शोधात फिरावं नसतं लागलं। कुठेही जायचं असलं ना की ह्या ससुल्याचं झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे दाखवणं कॉन्स्टंट आहे। आणि हो मंडळी, याला फुकटचं प्रमोशन करण्यासाठी जर बोलवलं ना तर मेन्यू मध्ये आहे नाही ते सगळं काही ऑर्डर करतो। पण हेच जेव्हा हा स्वतःच्या पैशाने कुठे खायला जातो ना, तेव्हा सगळ्यात स्वस्त काय मिळते ते बघतो आणि त्यात घेणार काय तर भजी पाव नाही तर मिसळ पाव। खूप म्हणजे खूप चिकट आहे हा ससूला। आता तिकडे पुण्याला गेला आहे तर बघा ना मंडळी, काय दाखवत होता तर मातीचे तवे, खलबत्ता। आता हे सगळं आपण कुठेही गेलो तरी ते दिसतच। यात नवीन असं काही आहे का? ससूला बोलतो पुण्याला खूप ट्रॅफिक असते। अरे बाबा ससूल्या, पुण्याचंच काय घेऊन बसलाय? कुठेही जाशील ना जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, तिथे ट्रॅफिक हे तुला मिळणारच। नवीन काहीतरी सांग रे ससूल्या। आणि जर तुला आधीपासूनच माहिती होतं की पुण्याला एवढं ट्रॅफिक असते, मग तू अजून ठोंब्या कशाला गेलास तिथे ट्रॅफिक जॅम करायला? मंडळी, ह्या माणसापासून सावध राहा, कारण की हा एवढा लबाड आहे ना की याच्या अंधमंद भक्तांच्या फॅमिलीमध्ये जर कोणी युट्यूबर असेल ना तर हा त्यांना पकडतो। म्हणजे कसं, त्यांच्या चॅनलचं नाव घेतलं आपल्या व्हिडिओ मध्ये की त्यांना काय द्यायला नको ना, फुकटचं प्रमोशन केल्यासारखं झालं ना। आणि ते याला त्या बदल्यात घेऊन जाणार चांगल्या चांगल्या जागा एक्सप्लोर करायला। अंधमंद भक्तांमधला एक भक्त ससुल्याला घेऊन गेला होता वेगवेगळ्या जागा एक्सप्लोर करण्यासाठी आणि त्याचा युट्यूब वरती चॅनल होता। आता एखाद्याने माणुसकीच्या नात्याने मंडळी त्या माणसाच्या चॅनलची लिंक दिली असती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, किंवा मग व्हिडिओ मध्ये तरी नाव स्क्रीन वरती डिस्प्ले केलं असतं। पण नाही, आपलं चाललंय ना मस्त सगळं, मग बाकीचे लोक गेले तेल लावत। काही फरक नाही पडत ह्याला। कोणाचा सक्सेस बघून खुश होईल असा हा ससा नाही, एक नंबरचा स्वार्थी आणि जळकुटा माणूस आहे। आता एवढा मोठा युट्यूबर समजतो ना हा स्वतःला, मग एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये याला स्टे करता आला नाही का? 700-800 रुपये देऊन ह्याने तो रूम बुक केला होता आणि राहत होता कुठेतरी। मला तर एक गोष्ट समजत नाही, हे एवढे चिकटे व्लॉगर्स कुठे नेणार आहेत ना एवढा पैसा कमवून, काय माहिती। जर स्वतःसाठी तो पैसा यूज नाही करू शकत तर काय उपयोगाचा ना तो पैसा।
आता हा ससूला जिकडे एक्सप्लोर करायला गेला होता त्या जागेची माहिती नीटपणे द्यायची सोडून नुसता कॅमेरा झापझूप करून मार्केटमध्ये फिरत होता। आता एवढ्या मंदिरांजवळून हा गेला, पण एकाही मंदिरात गेला नाही हा, किंवा दानपेटीमध्ये दान केलं नाही। मूर्त्यांवर, देवळावरती झूम करून करून कॅमेरा मारला हा। देवालाही सोडत नाही हा माणूस। एवढा हपापलेला हा माणूस आहे पैशांसाठी की काय बोलू हो मंडळी मी तुम्हाला। आता ज्या समाजात आपण राहतोय त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, एवढाही साधा हा विचार करू शकत नाही कधी। फक्त समाजाकडून फुकटचं गोळा करता येतं याला। ह्याच्या फुकटेपणावरती जितकं बोलू तितकं कमीच आहे। एकदम निर्लज्ज माणूस आहे हा। फुकट्या बोलतो कसा, मी पुण्यात असतो ना तर एवढे व्हिडिओ काढले असते ना की त्याचे सेपरेट व्हिडिओ आले असते। खूप काही दाखवण्यासारखं आहे। का रे बाबा, कोकण आणि मुंबई दाखवून एवढं छापून समाधान नाही मिळाला का तुला, की आता पुण्यावरती डोळा आहे तुझा? पुण्यावरती डॉलर्स छापायचे तुला आता? काय हो पुणेकरांनो, मी तुम्हाला मागेच बोलली होती ना एका पॉडकास्ट मध्ये की हा माणूस कुठेही दिसला की ह्याच्या हातातला कॅमेरा घेऊन पळून जावा म्हणून। आणि प्लीज हा कोणाला भेटला ना कधी तर याला सांगा की ह्याचे व्हिडिओ ना 1% पण इन्फॉर्मेटिव्ह नसतात। एक नंबरचे रटाय व्हिडिओ असतात याचे। समजतच नाही, नुसतं आपल्या सारखा सांगत असतो की हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। अरे इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह ची स्पेलिंग तरी येते का रे ससूल्या तुला? उगाच आपली छोट्यातली छोटी गोष्ट दाखवतो आणि इन्फॉर्मेटिव्ह करत बोंबलत सुटतो। त्या मंडळी तो बांबूवाला व्हिडिओ होता ना, तिथे त्या टोपल्या वगैरे दाखवत होता ससूला। नुसता त्या टोपल्यांचं वगैरे किंमत विचारत होत्या त्या काकूंना। सुरुवातीला त्या काकूंना वाटलं की हा हातामध्ये कॅमेरा वगैरे घेऊन आलाय तर हा काहीतरी विकत घेईल, पण 10-15 मिनिटं तर नुसता किंमतच विचारत होता त्यांना। शेवटी त्या काकूंनी पण ह्याला भाव देणं सोडून दिलं। त्यांना पण समजलं असेल की हा फुकट्या नुसता हातात कॅमेरा घेऊन फिरतोय, बाकी याला घ्यायचं तर काहीच नाही आहे। कॉन्टेंट साठी म्हणून हा नुसता वापर करतोय आमचा। आणि आजकाल तर ना मंडळी खूप लोकांचे डोळे उघडतायत। या अशा फुकट्या लोकांपासून खूप जण सावध झाले आहेत। त्यांनाही कळून चुकलंय की हे लोक एवढे स्वार्थी आहेत की हे लोक फक्त यांच्या कॉन्टेंट साठी म्हणून साध्या भोळ्या लोकांचा वापर करून घेत आहेत। आता तुम्हीच विचार करा ना मंडळी, हा ससूला एवढ्या सगळ्या गोष्टींचं प्राइस विचारत होता त्या काकूंना। एक टोपली जरी याने विकत घेतली असती तर याला काही कमीपणा आला असता का? तर नाही। कोणत्याही शॉप मध्ये गेला की ह्याचं तेच, नुसतं आपलं झापझूप करून कॅमेरा मारत सुटलेला। आता त्या टॉय शॉपला गेला होता तर तिकडे मांजर वगैरे दाखवत होता। ह्याची किंमत 850 रुपये, ह्याची किंमत 450 रुपये। जिथे जाईल तिथे नुसता किंमत काढत असतो। घ्यायचं तर या फुकट्याला काहीच नसते। घरी 2 लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं तर ते नाही जमणार याला। आणि अरे लबाड सशा, जर तुला नुसत्या प्रत्येक शॉप मध्ये जाऊन प्राइसच काढायची होती तर त्यापेक्षा तुझा तो भक्त होताच ना तिकडे, त्याला शॉप मध्ये पाठवायचं होतं आणि तू त्याला व्हिडिओ कॉल करायचा होता। कशाला ना उगाच स्वतः जाऊन मोठेपणा करत बसला होतास। त्या मंडळी ह्याच्या व्हिडिओला कॉन्टेंट मिळण्यासाठी म्हणून ह्याचा तो मित्र आला होता, म्हणजे ह्याच्या अंधमंद भक्तांच्या फॅमिली मधलाच तो भक्त होता। बिचाऱ्याला घेऊन हा फुकट्या निघाला होता मिसळपाव खाऊन। दुपारभर त्याला उन्हात वन फिरवलं आणि फक्त एक ज्यूस प्यायला दिलं होतं। तुम्हीच विचार करा मंडळी, कसा असेल ना हा फुकट्या। एखाद्याचा एवढा वापर करून घेतला याने व त्याला पोटभर खाऊही दिलं नाही। सकाळी खाल्लेला मिसळपाव एवढं उन्हातानात फिरल्यानंतर पोटाच्या कोणत्या कानाकोपऱ्यात गेला असेल काय माहिती। संध्याकाळी निर्लज्ज ससूल्या त्या मित्राच्या घरी गेला होता फुकटची खादाडी जत्रा करण्यासाठी। आता त्याच्या घरी तरी काय खायला घेऊन गेला होता की नुसता हात हलवत गेला होता देव जाणो। दुसऱ्या दिवशी या ससूल्याने फिश मार्केट दाखवलं। कुठेही गेला आणि फिश मार्केट दाखवलं नाही असा या ससूल्याचा एकही व्हिडिओ नसेल। मग काय, फुकट्या गेला होता फिश मार्केटला आणि तिथे आहेत नाहीत ते सगळे मासे दाखवून मोकळा झाला। त्याच्यानंतर मासे बघून पण याला समाधान मिळालं नाही। मग काय, ससूला गेला बैलगाडा शर्यतीमध्ये। अरे ससूल्या, शिक काय तरी त्या बैलांकडून, निदान ते शर्यतीमध्ये तरी पळतायत, नाहीतर तू नुसता फुकट्यासारखा इथे तिथे ह्याच्या त्याच्या मागे कॅमेरा घेऊन झापझूप करत फिरत असतोस। ससूल्या असा कसा रे तू? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा। तर मंडळी आजसाठी एवढंच। आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते। तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा। आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।